गुड आफ्टरनून मित्रांनो. आजच्या लाईव्ह ट्रेड ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जसे तुम्ही माझी ऑर्डर बुक बघू शकतात, मी आत्ताच निफ्टीच्या 17,650च्या कॉलमधून 59च्या प्राईसला एक्झिट झालेलो आहे. मी हा ट्रेड 11:41 घेतला होता व 1 तासापेक्षा जास्त हा ट्रेड होल्ड केलेला आहे, कारण मार्केटमध्ये खूपच झिगझॅग मुवमेंट चालू होते व अप्पर साईडला खूपच सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळालं. ते आपण चार्टवरती जाऊन बघूच. त्या अगोदर पोझिशन बघून घेऊ. एकदा रिफ्रेश करून दाखवतो. इथे तुम्ही बघू शकतात की आज आपण 475चा प्रॉफिट बुक केलेला आहे. आजचं आपलं टार्गेट 1000 ते 1100 रुपयाच्या आसपास होतं, परंतु मी तुम्हाला आता चार्टवरती जाऊन एक्सप्लेन करतो की आपण हे टार्गेट इथे का बुक केलं. व त्यानंतर तुम्ही बघू शकतात की आता हा कॉल चालू आहे 38ला व आपण हा कॉल 59ला बुक केलेला आहे. तर म्हणजे जेव्हा आपण बुक केला त्यानंतर मार्केट पडलं आहे. चला निफ्टीच्या चार्टवरती जाऊ. जर आपण निफ्टीचा 1 डेचा चार्ट बघितला तर इथे आपल्याला काय बघायला मिळतं आहे, मागच्या 7-8 दिवसापासून एक अपट्रेंड शो केला व अपट्रेंड शो केल्यानंतर लगेच निफ्टी डाऊन ट्रेंडमध्ये कधी पण शिफ्ट होत नाही. थोडं कन्सोलिडेशन होईल, नंतर खालच्या साईडला ब्रेकडाऊन होईल, मग खालच्या साईडला सेलिंग प्रेशर येईल. जर आपण कालच्या 2 कॅन्डल बघितल्या, कालची व परवाची, तर इथं आपल्याला बघायला मिळतं की मॅसिव्ह सेलिंग प्रेशर बघायला मिळाला. ते जर आपण 5 मिनिटावरती गेलो तर इथे काय दिसतंय, स्टार्टिंगला हा तर ITमध्ये फॉल आला होता. तर त्यानंतर लोकांना वाटले की आता प्रॉफिट बुकिंग येईल, कारण मार्केट खूप वाढलं आहे. परंतु सर्वांची इथं स्टॉपलॉस खाण्यात आले. प्रत्येक लेवलला रिटेलर्स सेल करत गेले व त्या सर्वांची इथं स्टॉपलॉस खाल्ले गेले आहेत. व कालचा जर आपण चार्ट बघितला तर निफ्टी सकाळीच एका मुवमेंटमध्ये फॉल झाला, नंतर कन्सोलिडेशन करत होता. परत त्याने इथं ब्रेकडाऊन दाखवला, रिटेलर्सला अट्रॅक्ट केले, तर सर्वांचे स्टॉपलॉस खाल्ले व स्टॉपलॉस खाल्ल्यानंतर एक लागोपाठ त्याने फॉल दिला आहे. तर हा फॉल कॅप्चर करणं खूप डिफिकल्ट आहे रिटेलर्ससाठी किंवा एक न्यू बिगिनरसाठी. तर मार्केट जेव्हा पण कोणती मुवमेंट देतो, अशी मुवमेंट देतो की जास्त करून रिटेल लोक पैसा कमवू शकणार नाही. तर अशा प्रकारे कालचा दिवस गेला. तर इथे तुम्हाला बघायला मिळतंय सेलिंग प्रेशर येतोय व जेव्हा खालच्या साईडला मार्केट जाते तेव्हा इथे रिटेलर्स सेल करतात व सर्वांचा स्टॉपलॉस खाण्यात येतोय. तसंच आज आपल्याला बघायला मिळतंय निफ्टी कालच्या क्लोजिंगच्या खाली ओपन झाला. आता ओपन झाल्यानंतर त्याने 2 कॅन्डल सेलिंगच्या बनवल्या, पुन्हा बाईंगला गेला, हायच्या आसपास पुन्हा रेजिस्टन्स घेतला व खाली आला. आता खाली आल्यानंतर त्याने इथं लोअर हायचं फॉर्मेशन केलं व खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला. आता इथे पुन्हा रिटेलर्स ट्रॅप झाले, कारण त्यांना वाटलं की मार्केट इतकं वाढलेलं आहे, काल पण सेलिंग आली, त्याच्या अगोदर पण सेलिंग आली, तर आज पण मार्केट खाली जाईल. तर सर्वांनी इथे सेल केलं, परंतु इथे बघू शकतात की मार्केटने इथे त्या सर्वांचा स्टॉपलॉस खाल्ला आहे. तर मी इथे काय एक्सपेक्ट करत होतो की मार्केट या सर्वांचं इथे स्टॉपलॉस खाईल, ज्यांनी पण या लेवलला सेल केला आहे व या लेवलला पण. तर जर आज मार्केटला या सेलर्सचं खोटं प्रूव्ह करायचं असेल तर सर्वांचे स्टॉपलॉस खाईल. सर्वात अगोदर स्टॉपलॉस या लेवलला खाल्ले, ज्यांनी पण या स्विंगला ब्रेकडाऊन दिल्यानंतर ट्रेड घेतला होता सर्वांचे खाल्ले. नंतर मॉर्निंगला जे रेजिस्टन्स घेतलं होतं तर सर्वांचे स्टॉपलॉस खाईल व नंतर कालचे जे घेतलं होते त्यांचे स्टॉपलॉस खाईल. तर मी काय एक्सपेक्ट केलं की मार्केट अगोदर इथे एक रेजिस्टन्स गेलो, एक मोठी स्पाईक देईल व त्यामध्ये आपलं इथं टार्गेट होतं 1100 रुपयाचं. तर चला मी अगोदर एक्सप्लेन करतो मी ट्रेड कुठे घेतला. जर आपण मार्केटचे स्विंग्स बघितले तर इथे तर त्याने ब्रेकडाऊन दिला होता, पुन्हा वर गेला, खाली आला, वर गेला. आता इथे काय बघायला मिळतंय की जर आपण कालचा परवाचा डाटा बघितला तर मार्केट आधी फॉल होतं, नंतर रिटेलर्सला ट्रॅप करून त्या सर्वांचे स्टॉपलॉस खायला वर जातात. तसंच इथे बघायला मिळतंय, यांना ट्रॅप केला, वर गेला, एक हायर लो व हायर हायचं फॉर्मेशन केलं, म्हणजे इथे आपल्याला एक बुलिश ट्रेंड बघायला मिळतो. व त्यानंतर पुन्हा तो लो मारायला आला व लो मारल्यानंतर इथे तुम्हाला बघता येईल की निफ्टी खाली आला, पुन्हा एक कॅन्डल वर गेली, पुन्हा एक खाली आली व पुन्हा इथं वर जाताना दिसतं. म्हणजे इथं पण आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळतोय. तो पण कुठे की मार्केटने सर्वांना सेलर्सचं ट्रॅप केल्यानंतर एक हायर लो व हायर हायचं फॉर्मेशन केलं आहे. म्हणजे ते बुलिश ट्रेंड आपल्याला बघायला मिळतोय व त्यामध्ये सपोर्ट झोनवरती येऊन त्याने एक डब्ल्यू पॅटर्न बनवला. तर जसं ही कॅन्डल इथे क्रॉस झाली ही वाली, तर मी इथे एंट्री घेतली, स्टॉप लॉस ठेवला या लेवलच्या आसपास. मग माझं टार्गेट होतं की काल जो 3 वाजेच्या आसपास त्याने हाय बनवलं होतं निफ्टीने, तर इथे ज्यांनी पण सेल केला आहे तर सर्वांचे स्टॉप लॉस याच्या आसपास असतील. तर इथे निफ्टी त्यांचे स्टॉप लॉस उडवायला नक्की जाईल. तर म्हणून आपण इथे 1:3च्या आसपास ट्रेड प्लॅन केला होता. रिस्क होती 300 ते 350 रुपयाची व टार्गेट होतं 1000 ते 1100 रुपयाचं. परंतु त्यानंतर आपण चार्ट बघितला तर इथे एंट्री घेतल्यानंतर मार्केटने खूपच वीक क्रिएशन केलं आहे. दोघं साईडला इथे पण केलं, नंतर हळूहळू करून वर गेला, पुन्हा सेलिंग प्रेशर आला. इथे तुम्ही कॅन्डलचे विक्स बघू शकतात की बॉडी किती छोटी आहे, वरती विक्स किती मोठा आहे. तर इथे आपल्याला एक सेलिंग प्रेशर बघायला मिळतोय. तरी पण मी इथे होल्ड करून होतो, कारण मला माहिती होतं की आधी इथे वीक बायर्स असतील ज्यांनी मोठी क्वांटिटी ट्रेड केली आहे किंवा ज्यांचं कन्व्हिक्शन नाही आहे तर इथे एक्झिट होतील या रेड कॅन्डल बघून. म्हणून मी माझी पोझिशन होल्ड करून राहिलो व त्यानंतर इथे एक ब्रेकआउट आला. आता ब्रेकआउट आल्यानंतर इथे एक्सपेक्ट करत होतो की इथून आपल्याला मोठी स्पाईक बघायला मिळेल, परंतु इथे पुन्हा 2 टाईम कन्सोलिडेशन झाले. नंतर एक ग्रीन कॅन्डल वरती निघाली होती, तो वर गेल्यानंतर हा ऑप्शन 62च्या आसपास ट्रेड करत होता. तर 62 पासून हा पुन्हा 58ला आला. तर मला इथं कळून चुकले की मार्केट आता इथे रेजिस्टन्स घेणार आहे, कारण जर इतक्या वेळ ट्राय करतो आणि तरी पण सक्सेस नाही भेटत आहे वर जायला,
तर इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, इथे मोठे सेलर्स बसलेले आहेत. तर म्हणून मी याच कॅन्डलला जेव्हा ही कॅन्डल खाली येत होती इथेच एक्झिट केला 59च्या आसपास. व त्यानंतर बघू शकता की इथे मोठा फॉल आलेला आहे. तर अशा प्रकारे कालचा परवाचा डाटा बघून की मार्केट कसं बिहेव करतोय, कोणाला ट्रॅप करतो, बायर्सला की सेलर्सला, व त्यानंतर जर सेलर्सला ट्रॅप केला आहे तर हायर लो हायर हायचं फॉर्मेशन करतोय, नंतर सपोर्ट झोनवरती आपण बघतोय की डब्ल्यू पॅटर्न बनतो की नाही. तर अशा प्रकारे आज आपण ट्रेड घेतला होता, परंतु त्यामध्ये एक छोटा प्रॉफिट बुक करून आपल्याला बाहेर पडायला लागला आहे, कारण वरच्या साईडला आपल्याला खूप सेलिंग प्रेशर इथे बघायला मिळाला. मग जर आपण ऑप्शनचा चार्ट बघितला, 1 मिनिट याच्या साईडलाच लावतो. तर जर आपण या कॉलचा चार्ट बघितला तर इथे आपल्याला बघायला मिळतं आहे की मी एंट्री घेतली होती या हायच्या आसपास. तर म्हणजे जेव्हा हाय क्रॉस झाला इथे मी एंट्री घेतली व ती जी कॅन्डल आहे ती गेली होती 62.50 जवळ. इथून बघू शकता हा हाय, परंतु त्यानंतर निफ्टीने त्या हायच्या वर जाऊन पण ट्रेड केले. हा हाय होता 17,656च्या आसपास व त्यानंतर निफ्टी 17,666 पर्यंत गेला. परंतु इथे बघायला मिळतं आहे की जो हाय मारला तो ऑप्शनने त्या हायच्या आसपासच निफ्टी ट्रेड करत होता, त्याला क्रॉस पण नाही गेला. तर इथे आपल्याला एक सेलिंग प्रेशर इथे बघायला मिळतो की कॉलच्या ऑप्शनमध्ये इथे खूपच सेलर्स अवेलेबल आहे की ज्यांनी या हायला पण ब्रेक नाही करून दिला. तर म्हणून या 2 कन्फर्मेशनने मी मार्केटच्या बाहेर पडलो व त्यानंतर बघू शकता की हा फॉल कंटिन्यूस होत आहे. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की जेव्हा पण निफ्टी कोणती मुवमेंट देतो तर ती अशा प्रकारे मुवमेंट देतो, म्हणजे एकदम जोरामध्ये, की इथे रिटेल पार्टिसिपेशन कमी राहील, म्हणजे रिटेल लोक इथे प्रॉफिट कमवूच नाही शकत. व रिटेल लोक कुठं करतील एंट्री, आता जर खूप खाली पडत आहे तर इथे एंट्री करतील फोमोमुळे की अजून मार्केट खाली पडेल व चांगला प्रॉफिट होईल, परंतु इथूनच मार्केट रिव्हर्स होईल व त्यांचा सर्वांचा स्टॉप लॉस खाल्ला जाईल. तर चला, जर आपल्याला आजचा ॲनालिसिस आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.